नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज भोरच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 7मध्ये बकासूर आणि गणराज आणि बकासूर ही गाडी चांगल्या पद्धतीने पळाली. गाडी सेमीला थोडीशी मागं होती, पण ज्या पद्धतीचा ओव्हरटेक पाहायला मिळाला ती बकासूरची कायम खासियत आहे की तो शेवटच्या 200 फुटाचा जादूगार आहे आणि अतिशय त्या पद्धतीनंच गाडीचा स्पीड पाहण्यात आला आणि गाडी सुंदर रीतीने फायनलसाठी पास झाली. पण पुन्हा एकदा नशिबाने कळच लागली आणि गाडी 8 नंबर तासावरती आहे. आणि बऱ्याचदा मला अनेक जण विचारत असतात की इंजन नेमका कुठं असतो, तर मी त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की इंजन सांगोलामध्ये बलवडी म्हणून ठिकाणी तिथं हे आता जे पोहणी देतात ते सचिन म्हणून आहेत, त्यांच्याकडं तो इंजन आहे आणि वारंवार आपल्याला त्याची मेहनत घेताना दिसत असतात. कधी घोडेसोबत इंजनला झोपतात, कधी त्यांच्याकडे एक सोन्या म्हणून नंदी आहे त्याच्याबरोबर पण त्याला झोपून ट्रेनिंग दिलं जातं, फेरे काढले जातात. आणि आत्ता सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो की उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात चांगला एक्सरसाइज व्यायाम म्हणजे पोहणी. कारण पोहणी म्हणजे डोळ्यापासून सर्वच अवयवांचा हा एक व्यायाम असतो आणि ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये पोहणे देत असतो किंवा आपण पण जेव्हा स्विमिंग करत असतो तेव्हा शरीराच्या प्रत्येक भागाचा चांगल्या रीतीने व्यायाम होतो आणि पूर्ण नसा असतील, आपल्या पूर्ण शिरा असतात, त्या सगळ्या मोकळ्या होतात आणि आपण चांगल्या पद्धतीने पुढील हे काम हे एनर्जेटिक पद्धतीने म्हणजे चांगल्या ताकदीने करू शकतो. त्यामुळं इंजनला दिलेली ही पोहणी आणि तो आपल्याला उन्हाळ्यानंतर लवकर मैदानात दिसेल.